हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आम्ही चाललेलो आहोत अमृतसरला आणि सध्या आहेत मुंबईमध्ये आहोत आणि ट्रॅव्हल्सने मुंबईला आलो होतो। रात्री ट्रॅव्हल्सला 10ला बसलो होतो, सकाळी 8ला पोहोचलो आणि दादरवरून आता टॅक्सी करून मुंबई सेंट्रलला चाललेलो आहे। आणि सेंट्रलला म्हणजे तिथून 11ला ट्रेन आहे, पण सकाळी आता लवकर पोहोचलो म्हटल्यानंतर जाऊन तिथं बसायचं म्हणलं थोडा वेळ आणि नंतर नाश्ता वगैरे करायचा आणि नंतर ट्रेनच्या अगोदर थोडं येऊन बसायचं तिथं म्हणलं, कारण श्री आणि उर्वी पण सोबत आहेत, त्या पोरा सोबत असले की जास्त फिरायला पण येत नाही त्यांना घेऊन। तर चला मग जास्त व्हिडिओ काही शूट करणार नाही मी, कारण प्रवासात म्हणलं की बॅगा वगैरे सगळं घ्यायचं म्हणलं ते व्हिडिओ पण करता येत नाही। हॅलो गुड मॉर्निंग, जय श्रीराम। तर कालच आम्ही रात्री पोहोचलो, 8:30-9 वाजता घरी पोहोचलो आणि रात्री खूप दमलो होतो, त्यामुळं काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही आल्या। तर इथं माझी सकाळी सकाळी देवपूजा झाली होती, कारण पलीकडच्या रूममध्ये एवढी काही घाण वगैरे नव्हती, त्यामुळं झाडून वगैरे झालं होतं। त्यानंतर देवपूजा केली अगोदर आणि मग नंतर उर्वीसाठी शेवाळ्या वगैरे बनवून ठेवल्या होत्या, त्या पण तिला नंतर चारल्या आणि जी भांडी घासून ठेवली होती ती साईडला एका ठेवली अगोदरची। आणि त्याच्यानंतर म्हणलं ही जी वरची भांडी होती अगोदरची स्टीलची भांडी म्हणजे रॅकमध्ये ठेवलेली, ते रॅक पण सगळं एकदा काढून घासून घ्यायचं म्हणलं, कारण त्याच्यावर पण घर जरी बंद असलं तरी पण त्याच्यावरती धुरळा म्हणजे बसतोच आणि तेलकट असं चिकट झालं होतं, त्यामुळं एकदा घासूनच घ्यायचं म्हणलं। तर त्यासाठी बघा मी अगोदर सगळी भांडी एका साईडला काढून ठेवली आणि त्यानंतर मग कपाट बी काढायला बघत होते हातानं, पण काही खालून काही हाताला येत नव्हतं। त्यानंतर मग मी डायरेक्ट वर चढून काढून घेतलं। त्यानंतर ती मागची त्याच्या जाळी वगैरे होती ती पण झाडून घेतली। तर आता इथं मी अगोदर सगळी भांडी काढून साईडला ठेवलेत आणि अगोदर म्हणलं कपाट घासून घ्यायचं आणि नंतर ते वर लावून मगच भांडी त्यामध्ये लावायची। तर चला मी अगोदर कपाट घासून घेते आणि नंतर भांडी घासून त्यामध्ये लावून घेते। तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि नंतर मी तुम्हाला दाखवणार पण आहे की गावावरून मी काय काय आणलं आणि ज्या वस्तू मला इथं काही भेटत नव्हत्या त्यासुद्धा मी गावावरूनच आणल्या होत्या। तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा। तर बघा इथं माझी भांडी वगैरे घासून झाली सगळी आणि इथं कपाटात पण वर लावून ठेवले लगेच, कारण बाकीची पण अजून भांडी घासायची होती। आणि इथं फिल्टरला पण घासून घेतलं आणि वरचा अगोदर जे प्लॅस्टिकचा कागद होता तो काढून टाकला, कारण त्याच्यावर धूळ बसली होती। तर बघा मी एवढं सामान काढून बसले, बाकीचं जे होतं ते सगळं ठेवून टाकलं बॅगामध्ये। जे कपडे वगैरे आणले होते जे धुवायचे होते ते सगळे धुवून टाकले आणि बाकीचे जे राहिले होते ते कपाटामध्ये लावून ठेवले। आणि ह्या पिशवीमध्ये चटणी पण आणली आहे गावावरून, कारण इकडं काही करत नाही त्यामुळं गावावरूनच चटणी सहसा आम्ही आणतो। आणि त्या साईडच्या पिशवीत काही खेळणी होती गावाकडं आता जी गेल्यानंतर घेतली होती श्रीसाठी आणि उर्वीसाठी, ते पण पिशवीमध्ये भरून आणलेत सगळी। आणि हे द्राक्षे पण आणले होते, चुलत बहिणीनं माझ्या दिले होते, त्यांची बाग आहे तिकडं तासगावच्या साईडला त्यांचं गाव आहे, त्यामुळं द्राक्षांच्या बागा तर सगळीकडे असतेच तिकडं, तिनं ते द्राक्षे दिलते। आणि ही प्लॅस्टिकची जी प्लेट होती ती मला पाहिजे होती चपात्या ठेवायसाठी, ती पण मी गावावरूनच आणली येताना, कितीला भेटली त्याची काही किंमत एवढी माहीत नाही, लक्षात नाही माझ्या। आणि हे लॉंग मंगळसूत्र हे पण सांगोलच्या यात्रेला गेलो होतो त्यावेळेस घेतलं होतं 50 रुपयाला एक, म्हणजे 100ला 2 घेतले होते। आणि हे हुक हे पण गावावरूनच आणले, म्हणजे काय तर अडकवायला, म्हणजे चम्मच वगैरे, चम्मच म्हणजे पळी उलटं असं काही तर अडकवायसाठी येते, त्यामुळं ते आणलं होतं। गावाला गेलं म्हणजे बाकीचं काही ना काही तर घेऊनच येतो तसंच। आणि हे टिकल्याचं पाकिट आणि बाकीचे पण मंगळसूत्र वगैरे, आणि हे कानातले पण मला आवडले होते, छान वाटते झुमका टाईप असे, म्हणजे रील्स वगैरे बनवायसाठी मला लागते, त्यामुळं मग मी हे आणले होते। आणि हा पण म्हणजे त्याच्यासारखाच आहे, पण
साईज थोडी छोटी आहे आणि खाली जरा वेगळी डिझाईन आहे. तर असंच बरंच काही, म्हणजे इथं जास्त काही जायला मिळत नाही, त्यामुळं गावाला गेल्यानंतर स्टेशनरीमध्ये वगैरे गेल्यानंतर काहीतरी घेऊन येतोच आपण आणि जेवढं बघेल तेवढं घेऊच वाटतं सगळं. आणि त्यानंतर मग हे कानातलं पण हे कानातलं 120 रुपयाला घेतलं होतं, म्हणजे आम्ही बाळूमामाला गेलो होतो त्यावेळेस. त्यानंतर ही रुद्राक्षाची माळ पण मला इथं भेटत नाही, म्हणजे भेटत असेल पण मीच बघायला मला जायला टाईम नव्हता, त्यामुळं मग मी ही गावाला गेल्यानंतर आणली. त्यानंतर ही लिपस्टिक ऑरेंज कलरची, ही पण जास्त महाग काही नव्हती, 30 रुपयाला होती, मग आणली. आणि ही एक नथ होती, छान वाटली, आवडली, इथं दिसत नाही व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे आपल्या देवाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती प्रत्येकाच्या देवाऱ्यात असावीच लागते, तीच माझ्याजवळ मेन नव्हती, त्यामुळं मग मी ती पण आणली गावावरून येताना. तर बघा कशी वाटते मूर्ती, मला नक्की कमेंटमध्ये पण सांगा. तर म्हणजे जास्त छोटी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही, मीडियम साईजची आहे. ही आम्हाला 400 रुपयामध्ये भेटली. आणि ही मूर्ती आम्ही तासगावला गेलो होतो आमच्या ताईंच्या तिकडे, त्यावेळेस येताना आणली. आणि तासगावला गेल्यानंतर आत्तून पोरांसाठी ड्रेस पण घेतले होते छान. तर हासरीचा टी-शर्ट होता, नेव्ही ब्लू कलरचा आहे. आणि उर्वीसाठी पण ड्रेस घेतला, ती पण पहिल्यांदाच आत्तूच्या गावाला गेलती. तर त्याच्यावरची ही पॅन्ट क्रीम कलरची आणि त्याच्यावरती टॉप हा स्लीवलेस आहे व्हाईट कलरचा. म्हणजे खूप ड्रेस दाखवले होते पण त्यातला हा चॉईस म्हणजे केला, तर छान वाटला. तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. तर अशी होती आमची शॉपिंग गावाकडे गेल्यानंतर. आणि ह्या पिशवीमध्ये राहिल्या पाठीमागच्या साईडला असल्यामुळं ह्या हुलग्याच्या शेंगा होत्या, म्हणजे आमच्या शेजारच्या ताईंनी दिल्या होत्या भाजीसाठी, तर त्या पण आम्ही येताना घेऊन आलो, कारण इकडे भेटत नाहीत त्या. आणि त्याच्यानंतर ह्या चकल्या माझ्या आईने बनवून दिल्या होत्या येताना. तर अजून चिवडा पण देऊ का म्हणत होती, पण नको म्हणलं जास्त, कारण सामान पण खूप झालं होतं. आणि नंतर ते कसं बॅगमध्ये ठेवलं का त्या चकल्याच बघा अशा थोड्याशा तुटलेत, तर म्हणलं नको राहू दे. तर अशी होती आमची गावाकडे गेल्यानंतर सगळी शॉपिंग झाली. तर श्री इथं मध्ये मध्ये नाचत होता, तर त्याला मी ओरडत होती. तर अशी होती आमची गावाकडे गेल्यानंतर सगळी शॉपिंग. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.